नमस्कार मंडळी, चला तर आपण आज तांदळाची खीर बनवणार आहोत अगदी झटपट कमी साहित्यामध्ये. कारण आता श्रावण सोमवार सुद्धा चालू झालेले आहेत आणि सोमवारी सगळेच जण उपवास पकडतात. तर ह्या उपवास सोडण्यासाठी अशा पद्धतीची तांदळाची खीर नक्कीच बनवली जाऊ शकते. तर इथे बासमती तांदूळ एकदा धुवून घेतला, त्यानंतर तव्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं. 2-3 चमचे तांदूळ आहेत चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर थंड झाला की लगेच मिक्सरमध्ये रव्यासारखी पावडर तयार करायची आहे. त्यामध्ये 2 विलायची सुद्धा सोलून टाकलेल्या होत्या. आता पावडर तयार करून घेतली, एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायची. त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकायचं. आपलं एक 10 मिनिटं भिजवत ठेवायची. त्यानंतर खोबरं किसून घेतलं, अर्धा चमचा इथे खसखस घेतली. दोन्ही छान असं खरपूस होईपर्यंत आपला भाजून घ्यायचं आहे. छान खरपूस भाजून झालं की जे मिश्रण तांदळाचं आपण वाटून ठेवलं होतं ना भिजवत घालून, ते लगेच टाकून घ्यायचं. थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं. 1-1.5 चमचा यामध्ये तूप टाकून घ्यायचं. याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर साखर टाकायची. इथे 1 वाटी भरून साखर टाकली. त्यानंतर 2 कप इथे दूध टाकून घेतलं. आता कमी गॅस ठेवून आपला खीर छान अशी दाटसर होईपर्यंत उकळून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता फायनली खीर तयार झाली. किती छान मस्त दाटसर झालेली आहे. चपातीसोबत खूपच मस्त लागते. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत.